माझ्या वडिलांची मिरास गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला। वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकाली तालाज कोण। उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवट आम्हाला। समच्चरण सरोजम संद्रनीलावदादम जगननिहित पानी मंडनम मंडनान, तरुण तुलसी माला गंधरम गंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातो मुनिन्द्र, समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संततिया, 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 दुसरे चरण संततिया। जगरुपदाणे कथेचा विस्तारो, 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 जगरुपदाणे प्रथम नमन, दुसरे चरण नंदजिया, जगरुपदाणे कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुझा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, जगरुपदाणे कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुझा। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे। लागी सेवक झालो, तुमच्या लागलो चरणला, अहो स्वामी तुकया देवा, यावरील करावा वेरो। सेवेलागी सेवक झालो, लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी करावा फेरा। माझ्या वडिलांची
मिरास देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा करे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजीव उपमान डळे लोकी भव सिंधुसी सेतु बांधेला जेने अनाथा दिना करणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहारला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोची हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपाची केली नद्या किती दिव्य लोकासी नेली धन्य जन्मभूमी जिथे जन्मलो मी धन्य कर्मभूमी जिथे वाढलो मी धन्य ती जिजाई धन्य तो शिवाजी जयाचे उदर कुशी जन्मले धर्मवीर संभाजी तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम माझ्या वडिलांची मिरास तुझे चरण सेवा पांडुरंगा उपवासी पारणे रखिला दारवंटा केला भोगवटा मला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पवित्र अशा भीमेच्या काठावरती संपन्न समृद्ध अशी खानोटा गावची पवित्र माती आणि या पवित्र पावन भूमीमध्ये संपन्न होत असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं घेतलेला भंग अखंड विश्वाला भीमा भामा चंद्रभागेसारखं नितळ पाण्यासारखं पवित्र जीवन ज्या महात्म्यानं बहाल केलं असे जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहुनिवासी वैराग्य मूर्तिवंत पुतळ्याने पंचम वेद म्हणून ज्याचा गाथा विश्वाच्या मालकानं डोक्यावरती घ्यावा व आनंदानं नाचावं असं तुम्हा आम्हा अज्ञानाचं पट्टला बाजूला काढणारा गाथा ज्या महात्म्यानं लिहिला तोच गाथा काही वैऱ्यांनी पाण्यात बुडवायला लावला पण काळजी माझ्या विश्वाच्या मालकाला 13 दिवस त्या रत्नजडित अक्षरांच्या वह्या विश्वाच्या मालकानं हृदयाशी कवटळून धरल्या पण शब्दरूपी रत्नाचं एक अक्षर भिजू दिलं नाही हा अधिकार या मानवी देहाला येऊन ज्याला मिळाला असे कीर्तिवंत गुणवंत ज्ञानवंत अखंड सिंहासनाधीश्वर गोकृष प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत योगी राजेश व छत्रपती यांचे एकमेव गुरुवर्य श्रीमंत तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये वडिलांची ठेव काय काय असते
हे प्रतिपादित करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल अखंड विश्वाच्या मालकाला ज्यानं आपलंस केलं, ज्याच्या नामसाधनेने दगड तरली, ज्याच्या नामसाधनेने हे जड जीव तरले, असे तुकोबराय सांगतात देवा हे कर्तृत्व आमचं नाही, हे माझं नाही, तर हे कोण्या दुसरेच आहे हे सांगण्यासाठी फार मोठं मन लागतं, फार मोठं काळीज लागतं, फार मोठं अंतकरण लागतं. मग जगावरती निष्कलंक प्रेम करणारे तुकोबराय म्हणतात देवा आमचा जरी अधिकार असेल तुला बोलवण्याचा, आमचा अधिकार असेल तुझी साधना करण्याचा, पण देवा ही आमची ताकद नाही रे. इथं येऊन अनंत पिढ्या ज्या झिजल्या, ज्या याच मातीत एक दिवस मिसळल्या, माणसं काळाच्या पडद्याआली गेली पण कर्तृत्व कधी काळाच्या पडद्याआड जात नाही. ते सदैव निरंतर चिरतरुण असतं, ते कधी पुसलं जात नाही. ते निर्विवाद केलेलं कर्तृत्व देवा आमचं नाही. जरी तू आमच्या बरोबर असला तरी त्याच्या पाठीमाग जे श्रेय आहे, जे परिश्रम आहे, जी ताकद आहे ती आमच्या पूर्वजांची देवा. माझ्या वडिलांची मिरास गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. ही जे पाठीमाग ठेव आहे ना ती आमची नाही, कोणाची? माझ्या वडिलांची ही ठेव आहे, ही मिरास आहे, ही साठवण आहे, हे संचय नाही, ही पुण्याची पावटणी माझ्या पितरांनी, माझ्या वडिलांनी ही जमवली देवा. आज आम्ही त्याची गोड अशी फळं चाकतोय. हे जे झाड लावलंय ना परमार्थाचं देवा, ही ठेव माझ्या वडिलांची. कोणती ठेव? अरे इस्टेटी तर सगळेच जण ठेवून जातात, मालमत्ता सगळेच जण ठेवून जातात, त्याच्या वाटण्यांसाठी त्याच्या मला करण्यासाठी क्रोध आहेत, भांडणं आहेत, तंडणं आहेत, कोर्ट आहे, कचेरी. पण खरं तुकोबराय सांगितलं ठेव उचलणारे लेकरं पाहिजेत. ती ठेव कोणची? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझ्या पायाची शरण सेवा माझ्या 8 पिढ्याच्या परमार्थानं देवा मला शिकवली. देवा मला चांगलं आठवतं रे, उपवाशी पोटाने झोपणारे आमच्या अनेक पिढ्या मी पाहिल्या देवा. नाही चूल पेटली, परिस्थितीचे चटके सहन केले देवा, पण तुझी आठवण काढली नाही असा क्षण नाही रे. अरे याच भूमीत देवा आमच्या पितरांनी उपवास केले. अरे उपवासच का केले असतील तर देवा चूल पेटायची पंचायत होती, एवढी कठीण परिस्थिती होते. अशा काळामध्ये उपवास केले. सदैव देवा तुझा सानिध्य स्वीकारलं, उपवास केले. अजून काय केलं तर पारायण केली. अजून काय केलं तर दारवंटांना मी येरझार केली देवा. देहू ते पंढरी, देहू ते पंढरी तुझ्या नावाचा गजर केला. आणि म्हणून हे सगळं करीत असताना ते बरोबर काहीच घेऊन गेले नाही, पाठीमागं सगळं आमच्यासाठी ठेवून गेलं. म्हणून बाप काय काय ठेवून जातो हे सुद्धा वर्णन याच्यामध्ये केला. भोगवटा आम्हालागी, गावालागी नाही, भावकीलागी नाही, समाजालागी नाही, प्रांतालागी नाही, राष्ट्रालागी नाही, केला भोगवटा आम्हालागी. हे सगळं आमच्यासाठी त्यानं कमावून ठेवलंय. म्हणून कमवणं हे देवा आमच्या हातात नाही, त्याचा उपभोग घेणं आमच्या हातात आहे. ती कमवणारा व्यक्ती आमचा बाप होता. आणि म्हणून देवा आम्ही अशा परंपरेतून आयलोय देवा. आम्ही फक्त आमच्या स्वार्थासाठी हितासाठी सप्त्यापुरतं तुझं नाव घेणारातले नाही, महिन्यापुरतं नाव घेणारातले नाही, एका दिवसापुरतं नाव घेणारातले नाही, तर आम्ही अनेक पिढ्या देवा तुझ्यासाठी झिजलोय रे. आणि म्हणून आता तू आमचा आवेर करू नको. हा आमचा बाप जर असता तर देवा तुझी आम्हाला गरज पडली नसती. आम्ही आहे हे जीवनातलं दुःख त्याच्यापाशी सांगितलं असतं. पण आज आमच्या वडिलांची उणीव आमच्याकडे, आईची उणीव आमच्याकडे देवा. आम्ही पोरक्या झालेल्या लेकरांनी जावं तरी कुठे रे. आणि म्हणून तुझ्याकडं आम्ही आलोय.
तर तू आम्हाला धिक्कारू नको. तुझ्याकडं आम्ही आलोय तर तू आम्हाला बाजूला लोटू नको. तू आमचा अंगीकार कर, तू आमचा स्वीकार कर. का कर तर देवा त्याच्या पाठीमागं आमचं ऋण आहे, त्याच्या पाठीमागं देवा तुझी साधना आहे. आम्ही म्हणत नाही असाच तू आमचा अंगीकार. अरे आम्ही वंश परंपरेने देवा तुला सोडून कोणाकडं नाही रे गेलो. तुला सोडून दुसरं भजन सुद्धा केलं नाही, तुला सोडून दुसरं चिंतन सुद्धा केलं नाही. किती पाहुण्या रावळ्यांचं फोन आलं पण कुठल्या देवाला आम्ही गेलो नाही. देवा तुला आम्ही सोडलं नाही रे. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलीता लाज कोणा. आम्ही देवा वंश परंपरेचा आम्ही पायिक आहेत देवा. आम्ही मधून परमार्थात नाही आलो देवा, वंश परंपरेनं आम्ही तुझ्यापाशी आलोय, पायिक आहेत. आणि जर तू आम्हाला असं नाशिवंत देहाच्या या भरवसा नसणाऱ्या भूमीत वाऱ्यावर सोडून दिलं ना, आमचा जर हात सोडला तर हा समाज काय म्हणेल, अरे ज्यानं संसार बुडवला त्याचा देवा तू परमार्थ सुद्धा बुडवला रे. तुझ्या जीवाला काय लाज वाटते का नाही. हे जग देवा तुझी लाज काढीन, आमची नाही काढणार. विठ्ठल विठ्ठल अशा भावार्थाचा असणारा हा अभंग मायबाप, आजचा क्षण, आजचा दिवस, आजचा निमिष हा जीवनात एक अविस्मरणीय सोहळा होऊ शकतो. आजची ही पवित्र तिथी, पवित्र तिथी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली गा, संदेहाच्या सुटल्या गाठी. साधेला हा पर्व काळ, पर्व काळ, साधिया हा पर्व काळ, साधिया पर्व काळ, साधिया पर्व काळ. गेला तारेचा, गेला 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 आमदारे दामाला गेला रे दामाला. साधेला हा पर्व काळ, साधेला हा पर्व काळ, गेला रे दामाला, गेला रे साधेला साधेला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. हा पुण्य पावन काळ की ज्या पावन भूमीतून आज विश्वाच्या मालकाबरोबर तो खूप बराई गेले. खऱ्या अर्थानं शुभेच्छाही देता येत नाही, तो नाही देता येत. या पृथ्वीवरती जन्माला येऊन अशी माणसं गोड आणि गुणी होती की आजही वाटतं इतक्या लवकर यांनी नव्हतं जायला पाहिजे. आजी तुमच्या आमच्यावर भयानक आणि भीषण वेळ आली ना, ही माणसं लवकर गेली म्हणून आली. आणि म्हणून आनंदही व्यक्त करता येत नाही आणि दुःखही नाही. का जर जगाचा मालक न्यायला येत असेल, पहिला राम राम वाटतं ना जावं. ही एक फार मोठी ताटातूट आहे, फार मोठी तुमच्या आमच्या मानव जातीची दरी, की जी माणसं आज पाहिजे होती, जी माणसं काही काळ पाहिजे होती. 150 वर्ष देश परतंत्र्यात गेला नसते, 3 माणसं जर या पृथ्वीवर राहिली असती काही दिवस,
त्यातलं पहिलं नाव येतं जगद्गुरु तुकोबराय की ज्यांचं पारायण मा जिजाऊ आऊसाहेबांनी वाचलं, ज्यांच्या गाथेचं पारायण छत्रपती शिवरायांनी केलं आणि ज्यांच्या पारायणाच्या तत्वांनी शंभूराजांनी राज्य चालवलं. म्हणून ही माणसं असावीत, म्हणून ही माणसं पाहिजे होती. तुमच्या आमच्या अज्ञानाचं पडळ दूर करून विश्वातल्या खऱ्या परमात्म्याची क्रांती जर कोणी केली असेल तर ते तुकोबराय आहेत. हे तुकोबराय आहेत. तो आजचा तुकाराम बीजाचा क्षण आणि याच बीजेच्या मुहूर्तावरती या ढवळे पवार परिवारातील एका आदर्श पितृतुल्य व्यक्तिमत्व वडिलांचं जाणं झालं. काळजाचा गड हत्तीचं मस्तक ही काळी आई उजनी धरणामध्ये बुडवून हे गाव परागंदा झालं. गावं उठली. पेटलेल्या चुली विझवून काही गावामधून बाहेर निघावं लागलं आहे ह्या पसाऱ्यानेशी. त्यातलं हे एक गाव. राहिलेली काही मातृभूमी, काही भूमी त्याच्यावरती जतन करून प्रेरणेनं प्रेम करून ही काळी आई फुलवली, वाढवली आणि आज जे दिसतंय ते वैभव हे बापाचं प्रतीक आहे. ते आदरणीय कैलासवासी प्रातस्मरणीय भगवान रामभाऊ ढवळे पवार यांचं असणार प्रथम पुण्यस्मरण आणि या स्मरणाच्या निमित्तानं जमलेले सर्व वारकरी क्षेत्रातील जाणकार श्रोते मंडळी, माता भगिनी, बाबांच्या पश्चात बाबांच्या पाठीमागं परिवार असणारा खांद्याला खांदा लावून आयुष्यभर ज्या मायनं हे कुटुंब जतन करण्याचा प्रयत्न केला, सांभाळण्याचा प्रयत्न केला. अरे ताण काढणारी, सहनशीलता जाणणारी पत्नी त्या काळामध्ये मिळायची, असायची आणि म्हणून आज घराचं घर पण टिकतंय. ती ऐतिहासिक शेलार परिवारातील धर्मपत्नी कमलाबाई भगवान ढवळे, तत्पश्चात या दोघांच्याही पोटी जन्मलेला पवित्र असा परिवार, सौभाग्यवती अहिल्या शिवाजी भोसले मुलगी, सौभाग्यवती मीनाक्षी प्रदीप कड, सौभाग्यवती बेबी अमोल कदम, सौभाग्यवती विजया संतोष काटकर, सौभाग्यवती कल्पना सुदाम सावंत आणि कैलासवासी सुरेखा गजानन शिंदे ह्या मुली व श्री रंगनाथ भगवान ढवळे पवार व श्री संतोष भगवान ढवळे पवार सरपंचाचं हे कुटुंब असणारे 2 मुलं मुली, दोन्ही सासऱ्यांवरती नितांत प्रेम करणाऱ्या 2 सुना असतील असा हा परिवार असेल. आणि या परिवाराला साक्षी ठेवून बाबांनी पूर्ण जीवनभर केलेलं कर्तृत्व. आता वडिलांचं कर्तृत्व फार मोठे आहे, संतांचं कर्तृत्व फार मोठे आहे. ते काय असं 1 तासात 2 तासात चरित्र पूर्ण होण्यासारखं नाही. अगदी अनंत मनमंतरे जातात, पण कृपावंत असणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व सांगायला वेळ कमी. त्या मर्यादेमध्ये तुम्हा आम्हाला ते चरित्र सांगायचे, ते संत मायबापांचं चरित्र आणि तेच वडिलांचं चरित्र. आज योग जुळून आला. अपेक्षा नसताना हा योग जुळणं सुद्धा फार महत्वाग्यच. आज तुकाराम बीजे दिवशी विश्वाचा मालक वैकुंठाचा राणा ज्या संतांची वाट पाहतो, आज त्यांच्याबरोबरच वैकुंठ गमनाला जाण्याचा योग येतोय. हा एक जीवनातला अविस्मरणीय सोहळा. बाबांचा जीवनपट पाहायला गेलं तर 80-85 वर्षाचं आयुष्य गोड असं जीवन जगले. या भूमीमध्ये येऊन शेतीनिष्ठ एक शेतकरी म्हणून, एक हाडाचा शेतकरी म्हणून वावरत असताना समाजामध्ये अनेक माणसं मिळवण्याचा प्रयत्न केला. तत्वाने जगले, निष्ठेने जगले, सत्य तत्वानं जगले. जैसे साचा निमवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि म्हणून या माणसांच्या आठवणीत निसर्गानं दिलेलं, भगवंतानं दिलेलं मरण ज्यानं स्वीकारलं, आवर्जून त्याच्या श्राद्धाला जावा. अहो कीर्तनकाराच्या नशिबाला सुद्धा 80 वर्ष श्राद्ध फार कमी. बाकी औषध पिलेली, फाशी घेतलेली, रेतुड्या टाकलेली रोज आहेत.
ईशा विश्वाच्या मालकाचं बोलवणं येईल असं नैसर्गिक मरणाच्या श्राद्धाला जा का? अहो जीवनपट कळतो, आजपर्यंत भोगलेलं कळतं, अनुभवलेलं कळतं. झिजली हो ही माणसं, झिजली. चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन. परिसा नाही ना कोणे अंगी, परिसा नाही ना कोणे अंगी, दीप नाही पाटी पोटी अंधकार, दीप नाही पोटी अंधकार, अंधकार. चंदनाचे हात पाय ही चंदन. काय करते चंदन? तर चंदनाचा हात पाय असणारी बाहुली असते. काय करते ती बाहुली? अहो निर्जीव झालेलं लाकड आहे, पण रोज डोळ्यातून पाणी आणणाऱ्या जखमवर जर घासून लावलं तर ते स्वतःला उघडून घेतं. अगदी वडिलांचं चरित्र सुद्धा तसंच आहे. स्वतः झिजत झिजत ही माणसं काळानुरूप वेळेला सामोरे जातात, पण झिजणं हे त्यांचं कार्य आहे. परिसा नाही ही न कोणी अंगी. परीस दिसायला चांगला नसतो. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. माणसं काय काय दिसाय चांगली नाही पण असायला चांगली. काय करता लाखा लाखाची 10-10 लाखाची डाग घालणारी काय काय माणसं, 8-8 कोटीचा शर्ट घालणारी भर रस्त्यात गोळ्या झाडून मेली हो. साधी होती माणसं पण विचारानं उच्च होती. परिसा नाही ही न कोणी अंगी. माणसं ती जगली कशी? दीप नाही पाटी पोटी अंधकार. अख्ख्या जगाला प्रकाश दिला पण कायम स्वतः अंधारामध्ये राहिले. दिव्याखाली अंधार असतो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या जगामार, राहिल्या त्या कीर्ती जगामाजे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाजे. ओ राहिल्या कीर्ती जगमाजे. जगामध्ये गेलेले माणसांच्या कीर्ती राहतात. गेलेल्या माणसांच्या कीर्ती कोणी खाओ. साखर कधी स्वतःच तत्व सोडत नाही. उधार आणून खा, रोख आणून खा, बाकी बुडवा, बाकी द्या, कोण्या कारखान्याची का. ती सर्वांगानं जशी गोड लागते तसं माणसाचं चरित्र आहे. चंदनासारखं, साखरेसारखं कोणी का. ती त्याची गोडी सोडत नाही. तशी चांगली माणसांचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून आज हा सोहळा, आज तुकोबारायाची बीज, एवढे गोड टाळकरी गोळा कराय माझ्या जीवाचं काय झालंय. म्हणजे माझ्याच मला माहितीवर का आज गावात कार्यक्रम आहे. अख्ख्या महाराष्ट्रात आज पंढरी सारखं वातावरण आहे. का आजचा सोहळा उद्या तुम्हाला बघायला सापडणार नाही. आज 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे. 375 वर्ष झाले एका सामान्य हाडामासाच्या व्यक्तीला विश्वाच्या मालकाचं बोलावून आलं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले
प्रयाण प्रसंग तनुमानवी दिव्य रूपाची केली न त्यागी ते दिव्य लोकासी नेली. दिव्य लोकाला नेलास. अशी गोड गायक वृंद, ऐसे संतजन, ऐसे हरीचे दास, असे गोड पेटे मास्तर, गोड वादक, तेवढंच देख नवीन करी. आणि तितक्याच ताकदीची तुम्ही लोक. काय मज पामर आहे, काय थोर पण आकार आहे. आयुष्य परमार्थासाठी झिजवलेले काय कीर्तनकार वक्ते मंडळी माझ्या समोर आहेत. अख्खा आयुष्य काय मी पामरानं बोलावं. तू खूप बरं आहे सांगतात. देवा सगळं मिळतं रे, पण झिजत मात्र कोणी नाही. झिजणारी माणसं एकदा का गेली ना, मग फक्त आठवणी येतात. आज मुलं आहेत, बाळ आहेत, पोरे, पैसा आहे, अडकाय काय नाही हो. आज भरलेलं कोटीभर रुपयाचं घर आहे, पण उणीव एकच आहे. आयुष्यभर माळवादात छपरात राहणारा बाप मात्र हे सुख बघायला नाही. हे उणीव आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उणीव असते. सुखाच्या क्षणाला नक्की आपली माणसं आपल्या बरोबर असावीत असं कायम वाटतं, कायम वाटतं. म्हणून ज्या ज्या वेळेस दुःख होईल त्या वेळेस बापाची आठवण येते. काही जर उणीव राहिली, काही जर कमी पडलं, तर कुटुंबातली माणसं सुद्धा एकदा दिवसभरात एक वाक्य बोलते, बाप असता तर असं झालं नसतं, बाबा असता तर हे घडलं नसतं, इथं बाबा पाहिजे होतं तुला सोडलं ना. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात एक वाक्य दिवसातून एकदा तरी येतं. म्हणून ज्या ज्या वेळेस दुःख होईल त्या वेळेस तुकोबाराय सांगतात, अरे सुखाचा विचार करा तुम्ही. दुःखामध्ये राहून तरी काय असं किती वर्षाचं आयुष्य हो. म्हणून सुखाचं नाव घेत चला, नक्की तुम्हाला दुःखाच्या आठवणीतून तुम्ही बाजूला जाता. सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे. वाच अडमावे, वाच अडमावे, विठोबा आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे. वाच आडवावे, वाचे आडवावे, विठोबा सुखाचे हे नाम आवडीने. नाव सुखाचे आणि आवडीने गा. जीवनात दुःख झालं नाही असं परिवार नाही रे. प्रत्येकाच्या घरात आज दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. कोण दुःखात नाही असा क्षण नाही. वकील साहेब प्रत्येक जण दुःखात आहे. भारतात अशी 5 कोटी कुटुंब आहेत आज, ते रोज दुःखात आहेत. म्हणून भारताच्या पटावरती आज 5 कोटी केस पेंडिंग आहेत. 5 कोटी केस पाठीमाग 6 माणसं कुटुंबातली धरली तर 30 कोटी माणसं आज रोज हेलपटे घालतात. न्याय नाही, निकाल नाही, पेंडिंग. कधी लागणार न्याय, कधी लागणार निकाल. 30 कोटी माणसं म्हणजे 2 ग्रीस एवढी. 30 कोटी माणसं म्हणजे एका अमेरिके एवढी. 30 कोटी माणसं म्हणजे 11 स्वीडन एवढी. 30 कोटी माणसं म्हणजे 2 इटली एवढी. इतकी माणसं आज रोज धावतेत. फायली, कागदपत्र, एव्हिडन्स, पुरावा, नॉमिनेटर रोज आहे.
इतकी जर माणसं आज डिस्टर्बर असतील तर राहिलेच किती खाली हो? किती राहिले खाली? रोज माणसं धावतेत पण कायदा न्याय देत नाही हो, न्याय देत नाही. दुर्भाग्य आहे आपल्या भारताचं. अशा समृद्ध पावनभूमीमध्ये गुन्हे करणारे गुन्हेगार आज मोकाट आहेत आणि गुन्हे शोधणारे माणसं त्यांच्या गाड्यावर झाकण टाकीत आहेत. गुन्ह्यावर किती टाकत असतील. म्हणून आज सुखी कोण नाही, कोण सुखी नाही. आणि याच पवित्र भूमीत तुकोबरायांची गाथा जन्माला येते आणि प्रत्येकाला अधिकार देते. सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरीच्या नामी. अरे एकानं पूजा अर्चा करायची, एकानं देव धर्म सांगायचा आणि माना डोलून तुम्ही ऐकायचं, ही बंद पद्धत करून टाकली आणि परमार्थात अध्यात्मात एक क्रांती घडवून आणली तुकोबरायांनी. सगळ्यांना अधिकार दिला. यारे यारे लहान थोर यादी भर देणारे ना, करावा विचार नलगेचे तक बनाजे. यारे यारे लहान थोर यादी भर देणारे ना, करावा विचार नलगेचे तक बनाजे. सगळ्यांना या. कोण्या जातीला इथं प्रवेश नाही असं काय समजू नका. सगळ्यांनी या, सगळ्यांना अधिकार आहे. आणि म्हणून तुकोबराय विसरला तर आयुष्यात सर्वात मोठी हानी. म्हणून शाहूराजांनी, फुलेंनी, आंबेडकरांनी तुकोबरायाचा विचार केला. तुकोबरायाची गाथा वाचली, शिवचरित्र वाचलं आणि त्या विचारानं पुढं चालवलं. म्हणून आज टिकत आहे, नाहीतर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. हा तुकोबरायांचा विचार आहे. तुकोबराय सांगतात, हे सगळं जे देव आम्हाला आलंय यात आमचा काही नाही रे. जगाच्या मालकानं येऊन आमची पूजा करावी एवढा देवा आमचा अधिकार नाही. उलट आम्हाला यातलं काहीच येत नव्हतं. पुढे गाते त्यांचे धरावे ध्रुपद. पुढं गाणाऱ्या माणसाचं पाठीमागं आम्ही ध्रुपद धरलं. आम्ही टाळ वाजवायला शिकलो देवा. आम्ही महात्मे नाही रे. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. कुठं तप नाही, कुठं सायास नाही, कुठं अनुष्ठान नाही, कुठं हिमालयापर्यंत देवा गेलो नाही. फक्त जाता जाता मस्तकावर हात ठेवला आणि रामकृष्ण हरीचा मंत्र सांगितला. देवा हे मिळालं असल तर आमच्या पूर्वजांनी देवा तुझ्या पायाची सेवा ही पूर्वजांनी दिलेली आमच्यासाठी ठेवय. अभंगाच्या माझ्या वडिलांचे मेरा से का देवा, माझ्या वडिलांची 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 मेरा से का देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपास पारणे राखीला दारवंटा, उपास पारणे राखीला दारवंटा, उपास पारणे राखीला दारवंटा, उपास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा,
उपास पारण राखिला दारवंटा उपास पारण राखिला दारवंटा उपास हे माझ्या वडिलांची मेरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा राजे ग देवा तुझी वा माझ्या वडिलांची मी रासगा देवा